हॅलो, नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण 30 दिवसाची अर्थात 5 आठवड्यांची रिव्हिजन सिरीज या ठिकाणी बघतो आहोत. ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला एक सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते दररोज 15 प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून जे सविस्तर विश्लेषण आपण करतो आहोत ते टॉपिक रिवाइज व्हावे या पद्धतीने आपण जे काही प्रश्न आहेत ते फ्रेम केलेला आहे. आणि एकंदरीतच अशा पद्धतीने आपण हे जे काही रिव्हिजनची युनिक पद्धती आहे त्या माध्यमातून आपण येणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी ही जी सिरीज आहे ती सुरू केलेलं आहे. ओके, सो या आधीच्या 2 आठवड्यांमध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या टॉपिक अंतर्गत महत्त्वाचे किंवा या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स होते ते आपण अभ्यासलेले आहेत. सध्या आपण भूगोल या विषयाअंतर्गत जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते एकंदरीत प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी अभ्यासतो आहोत. ओके, याआधी भूगोलाचे सूर्यमाला किंवा पृथ्वीची अंतर्गत आणि बहिर्गत शक्ती किंवा अंतरंग जे आहे तर त्या संदर्भाने आपण अभ्यासलेले आहे. त्यानंतर जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि या लेक्चरमध्ये आपण एकंदरीतच 18व्या दिवशी महाराष्ट्राचा भूगोल या विषयाअंतर्गत किंवा या सब्जेक्ट अंतर्गत जे काही स्थान विस्तार, पर्वत पठारे, नद्या, खनिजे इत्यादी जे टॉपिक्स आहेत ते या ठिकाणी आपण रिवाइज करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्राचा अक्षावृत्तीय विस्तार 72 डिग्री 36 मिनिटं उत्तर ते 80 डिग्री 54 मिनिटं उत्तर अक्षांश आहे अशा पद्धतीने ठिकाणी दिलेला आहे. ब दिलेला आहे तर रेखावृत्तीय विस्तार 15 डिग्री 37 मिनिटं पूर्व ते 22 डिग्री 6 मिनिटं पूर्व रेखांश आहे. आणि क दिलेला आहे भारताचा एकूण हे क्षेत्रफळ आहे. ओके, सो या ठिकाणी करेक्शन करा. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापलेलं आहे अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. आता जेव्हा आपण हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलचा क्विज बॅचमध्ये पोस्ट केलेले होतं त्याच्यामध्ये ऑप्शन जो योग्य ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं असतं तर त्याच्यामध्ये थोडं चूक झालेली होती. ओके, सो आपल्याला या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दुसरं सिलेक्ट करायचं होतं ते बाय मिस्टेक 2 नंबरचं ऑप्शन याच्या सिलेक्ट झालेलं होतं. ओके, सो 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी राईट दिलेलं आहे ते चुकीचं आहे. ओके, याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो आता या ठिकाणी जे दिलेलं होतं की अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार. सो अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे काय तर मागच्या लेक्चरमध्ये आपण जे काही भूगोलाच्या संदर्भात किंवा इव्हन भारताच्या संदर्भाने जे लेक्चर बघितले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जे काही काल्पनिक आडव्या रेषा आहेत की काल्पनिक ज्या आडव्या लाईन आपल्या पृथ्वीवर काढल्या गेलेल्या आहेत सो त्यांना आपण अक्षवृत्तीय विस्तार किंवा अक्षवृत्तीय रेषा म्हणत असतो. आणि उभ्या स्वरूपाची जी काही रेषा आहेत तर त्यांना आपण रेखावृत्तीय विस्तार म्हणत असतो. ओके, सो एकंदरीतच एखाद्या ठिकाणांची देशाची जी काही स्थान निश्चिती आहे ती करण्यासाठी म्हणून या आडव्या आणि उभ्या स्वरूपाच्या काल्पनिक रेषा विविध संशोधकांनी शास्त्रज्ञांनी ते तयार केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही अक्षवृत्तीय विस्तार आहे तर अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राच्या बाबतीत काय दिसून येतो तर 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षांश. ओके, 15 डिग्री 37 मिनिटं उत्तर अक्षांश ते 22 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षांश अशा पद्धतीने महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार 15 डिग्री 37 मिनिटं ते 22 डिग्री उत्तरेकडे 22 डिग्री 37 मिनिटं उत्तर अक्षांश आपल्याला दिसून येतात. ओके, त्यानंतर आहे रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय तर जे काही उभ्या लाईन आहेत तर उभ्या लाईन आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भाने या ठिकाणी अशा पद्धतीने दिसून येतो. त्यामध्ये उभ्या लाईन जे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भाने 72 डिग्री पूर्व रेखांश. ओके, सो 72 डिग्री पूर्व रेखांश ते 54 डिग्री पूर्व रेखांश. ओके, सो 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व रेखांश ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व रेखांश. हे लक्षात ठेवा, 72 डिग्री 36 मिनिटं पूर्व रेखांश ते 80 डिग्री 54 मिनिटं पूर्व रेखांश अशा पद्धतीने या ठिकाणी जे महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार आहे ते दिलेलं आहे. ओके, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात मुंबई विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग आणि नागपूर विभाग असे 4 विभाग होते. यामध्ये 26 जिल्हे आणि 229 तालुके होते. महाराष्ट्र राज्य हे एकूण क्षेत्रफळ जर विचारलेलं असेल तर 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.37% किंवा 9.36% जे काही क्षेत्रफळ आहे ते महाराष्ट्र या राज्याने व्यापलेलं आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान, मध्य प्रदेश यानंतर महाराष्ट्राचा म्हणजे आपल्या राज्याचा क्रमांक लागतो. या आधीच्या लेक्चरमध्ये भारताच्या क्षेत्रफळ किंवा भारताचे जे काही स्थान विस्तारा संदर्भात आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे ऑलरेडी बघितलेलं होतं. ओके, या ठिकाणी अ आणि ब दोन्ही चुकीचं आहे कारण अ आणि ब हे दोन्ही जे या ठिकाणी जे आकडेवारी दिलेली आहे तर त्यामध्ये अल्टरनेट केलेलं आहे. ओके, सो अल्टरनेशन आहे.
अ आणि ब दोन्ही चुकीचं विधान आहे. आणि क जे स्टेटमेंट आहे तर क मध्ये या चित्रपटाऐवजी क्षेत्रफळ करा. क जे विधान आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. 9.36% क्षेत्रफळ महाराष्ट्राने एकूण भारताच्या क्षेत्रफळापैकी व्यापलेला आहे. ओके, सो फक्त क योग्य या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रशासकीय विभागांचा योग्य क्रम ओळखा. ज्यामध्ये पर्याय दिलेले आहे औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती. दुसरा पर्याय आहे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती. ओके, सो हे जे काही प्रशासकीय विभाग आहेत तर त्यांचा एकंदरीतच योग्य क्रम क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. आता महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सर्वाधिक क्षेत्रफळ असणारा जे काही प्रशासकीय विभाग आहे ते एकंदरीतच औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, ज्याचे क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. नंतर आहे नाशिक, 56,493 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्यानंतर आहे पुणे, 57,275 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. नागपूर आहे 51,300 चौरस किलोमीटर, 370. त्यानंतर अमरावती 46,027 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ. आणि शेवटी आहे कोकण, ज्याचे क्षेत्रफळ आहे 30,728 चौरस किलोमीटर. ओके, सो अशा पद्धतीने हे योग्य क्रम लक्षात ठेवा. सर्वात आधी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे पुणे. ओके, त्यानंतर आहे नागपूर, अमरावती आणि कोकण. सो असे 6 क्षेत्रफळ किंवा 6 जे प्रशासकीय विभाग आहे ते आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आता आपल्या पर्यायात दिलेलं होतं जे दुसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती. ओके, आणि यासोबतच कोकण देखील लक्षात ठेवा, सर्वात शेवटी कोकण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता प्रादेशिक विभागांच्या डिवायडेशननुसार किंवा वर्गीकरणानुसार जे काही उतरता क्रम जर विचारलेला असेल, ज्यामध्ये आपण प्रादेशिक विभागानुसार म्हणजे काय तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश, सो यांचा जे काही योग्य क्रम आहे ते लक्षात ठेवा. सर्वाधिक प्रादेशिक विभागांच्या स्वरूपाने किंवा कुठला प्रादेशिक विभाग सर्वात मोठा आहे तर विदर्भ, त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर आहे मराठवाडा, त्यानंतर कोकण आणि खानदेश. ओके, हे झाले प्रादेशिक विभाग. आणि प्रशासकीय विभाग म्हटलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकंदरीत जे प्रशासकीय विभाग गव्हर्नमेंटने आखलेले आहेत ते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे पहिले 5 जिल्हे हे देखील लक्षात ठेवा. अहमदनगर अर्थात अहिल्यानगर सध्याचा, नंतर आहे पुणे दुसऱ्या स्थानी, तिसऱ्या स्थानी आहे नाशिक, चौथ्या स्थानी सोलापूर आणि 5व्या स्थानी आहे गडचिरोली. ओके, सो अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली 5 जिल्हे लक्षात ठेवायचे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. हे आपण मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. या आधीच्या कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये विशेषतः 2020च्या आधी आपल्याला आकृती बेस्ड, ओके, सो एकंदरीत डायग्राम बेस्ड प्रश्न विचारायचे, ज्याच्यामध्ये एखाद्या प्रशासकीय विभागांचा डायग्राम द्यायचा आणि विचारायचं की कुठला प्रशासकीय विभाग आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही डायग्राम स्वरूपात प्रश्न विचारले जायचे. सो हे देखील या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ज्या पद्धतीने या ठिकाणी औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे, त्यानंतर आहे इकडे पुणेवर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. सो हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने डायग्राम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे नाशिक. ओके, सो नाशिकचं जे काही स्वरूप आहे आकृत्यांचं ते या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर आहे अमरावती. ओके, सो अमरावतीचं हे देखील लक्षात ठेवा. अशा पद्धतीने अमरावतीचा डायग्राम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नागपूर. ओके, सो नागपूरचं अशा पद्धतीने आहे. ओके, सो हे देखील आपल्याला लक्षात ठेवणे किंवा व्हिज्युअलाइज करून ते आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो अशा पद्धतीने हे तुम्ही मेमोराइज करू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालील कोणती जोडी चुकीची आहे. ओके, सो या ठिकाणी महाराष्ट्राचे जे काही नैसर्गिक सरहद आहे ते त्या नैसर्गिक सरहद्दीवर कुठल्या भूरूपे किंवा एकंदरीतच ज्या काही टेकड्या, पर्वते, नद्या हे जे आढळतात तर ते त्या संदर्भाने या ठिकाणी चुकीची जोडी कुठली आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ईशान्येस दरेकाशा टेकड्या, वायव्येस सातमाळा, गाळणा आणि अकराणी टेकड्या, त्यानंतर क दिलेला आहे नैऋत्येस तेरेखोल नदी आणि ड आहे आग्नेयेस गाविलगड टेकड्या. ओके, यापैकी कुठली जोडी चुकीची आहे. आता महाराष्ट्राचे जे काही नैसर्गिक सरहद आहे ते कोणत्या भूरूपापासून बनलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ईशान्येस आपल्याला दरेकशा टेकड्या दिसून येतात जे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे.
त्यानंतर आहे आग्नेस, निर्मल व मुदखेड डोंगररांग. ओके, हे विशेषतः नांदेड वगैरेचे जे काही जिल्हा आहेत तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतात निर्मल व मुदखेड डोंगररांग. त्यानंतर आहे दक्षिणेस मांजरा पठार किंवा जच्चे पठार आपल्याला दिसून येतो. नैऋत्येस चिकोडी डोंगर किंवा तेरेखोल नदी, हे विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, विशेषतः कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. नंतर पश्चिमेस आहे अरबी समुद्र आणि वायव्येस अक्राणी डोंगर किंवा अस्तंबा डोंगर, विशेषतः तोरणमाळ या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अक्राणी डोंगर, तोरणमाळ, अस्तंबा या जे काही डोंगर आहेत ते आपल्याला दिसून येतात. मॅपच्या सहाय्याने या ठिकाणी जर बघायचं झालं तर आपल्याला दिसून येतो की अशा पद्धतीने उत्तर ते दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ईशान्येकडे जर आपण बघितलं तर ईशान्येकडे आपल्याला दरेकशा टेकड्या आहेत, अंबागडचे टेकड्या आहेत. ओके, चिमूर टेकड्या देखील आपल्याला दिसून येतात. त्यानंतर इकडे एकंदरीतच अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आग्नेय दिशेला मुदखेड डोंगर, निर्मल डोंगररांग या विशेषतः आपल्याला नांदेड या जिल्ह्यामध्ये किंवा नांदेडचे जे काही जिल्हे आहेत तिकडे चंद्रपूर वगैरे तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, इकडे त्यानंतर सुजागड, भामरागड, चांदूरगड हे जे काही डोंगर आहेत ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दिसून येतात. नंतर नैऋत्येकडे जर आपण आलं तर नैऋत्येकडे पन्हाळा डोंगर, ज्योतिबा डोंगर, चिकोडी डोंगर, त्यानंतर तेरेखोल नदी वगैरे, खानापूरचे पठार वगैरे दिसून येतात. ओके, दक्षिणेकडे आहेत जतचे पठार, मांजरा पठार. ओके, सो इत्यादी जे काही पठार आहेत ते दक्षिणेकडे आहेत. वायव्येकडे जर आपण बघितलं तर वायव्येकडे आपल्याला अशा पद्धतीने वायव्येकडे दिसून येणार आहे गाळणा डोंगर, सातमाळा डोंगर, मालेगावचे पठार आहे, तोरणमाळ डोंगर आहे, अक्राणीच्या टेकड्या आपल्याला दिसून येतात. ओके, सो अक्राणीच्या टेकड्या. त्यानंतर आहे अस्तंबा डोंगर आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडे गाविलगड टेकड्या, चिखलदरा, सातपुडा पर्वतरांग हे उत्तरेकडे आपले महाराष्ट्राचे नैसर्गिक सरहद तयार करतात. ओके, सो या ठिकाणी प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं ईशान्येस दरेकशा टेकड्या, सो दरेकशा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहे. त्यानंतर आहे वायव्येस सातमाळा, गाळणा आणि अक्राणी टेकड्या. ओके, सो हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सातमाळा, गाळणा टेकड्या, ओके, अक्राणी टेकड्या हे वायव्येस आहेत. ओके, सो वायव्येस आपल्याला दिसून येतात, त्यामुळे ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर आहे नैऋत्येस तेरेखोल नदी, सो नैऋत्येस तेरेखोल नदी हे देखील योग्य असणार आहे. ओके, सो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून वाहणारी तेरेखोल नदी. आग्नेस गाविलगड टेकड्या, आता आग्नेस गाविलगड टेकड्या आहे का तर गाविलगड टेकड्या एकंदरीत उत्तरेस आपल्याला दिसून येतात. ओके, सो गाविलगड टेकड्या, सातपुडा पर्वतरांग हे उत्तरेस दिसून येतात, त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ओके, सो ड विधान किंवा ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे, त्यामुळे फक्त ड चुकीचं विधान आहे, फक्त ड. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या ठिकाणी पश्चिम घाटातील जे काही महत्वाचे घाट आहेत आणि ते घाट कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो आहे त्या संदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एकीकडे घाट आणि ते घाट ज्या दोन ठिकाणांना जोडतो ते ठिकाण. ओके, माळशेज घाट, आंबोली घाट, हनुमंते घाट, खंबाटकी घाट. आणि इकडे ठिकाण दिलेले आहे कोल्हापूर कुडाळ, बेळगाव सावंतवाडी, ठाणे नगर आणि पुणे सातारा. सो या ठिकाणी दिल्याप्रमाणे जे माळशेज घाट आहे ते माळशेज घाट एकंदरीतच ठाणे व नगर या दोन ठिकाणांना जोडतो आहे. ओके, सो माळशेज घाट ठाणे व नगर. त्यानंतर आहे आंबोली घाट, आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी. ओके, कोल्हापूर सावंतवाडी किंवा बेळगाव सावंतवाडी. त्यानंतर आहे हनुमंते घाट, हनुमंते घाट एकंदरीतच कोल्हापूर कुडाळ या दोन ठिकाणांना जोडतो आहे. आणि खंबाटकी घाट आहे पुणे सातारा. ओके, सो खंबाटकी घाट पुणे सातारा. अशा पद्धतीने या ठिकाणी घाटांचं जे काही आपल्या जोड्या स्वरूपात आपल्या प्रश्नात दिलेलं होतं त्याचा योग्य क्रम आपल्याला दिसून येतो. ओके, सो माळशेज घाट ठाणे नगर, खंबाटकी घाट पुणे सातारा, हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ, आंबोली घाट कोल्हापूर सावंतवाडी. ओके, आता माळशेज घाटला आपण बघितलेलं आहे की ठाणे नगर, सो ओला 3 नंबरची जोडी. सो ओला 3 नंबरची जोडी जर आपण पर्यायात बघितलं तर पर्याय क्रमांक 4 या एकाच पर्यायात आपल्याला दिसून येतो. सो या एका जोडीवरून किंवा एका या विधानावरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आहे आंबोली घाट, आंबोली घाट आहे बेळगाव सावंतवाडी. ओके, सो बेळगाव सावंतवाडी किंवा कोल्हापूर सावंतवाडी. त्यानंतर आहे हनुमंते घाट, हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडाळ. ओके, सो कोल्हापूर कुडाळ. त्यानंतर आहे खंबाटकी घाट पुणे आणि सातारा या दरम्यान आहे पुणे सातारा. ओके, सो पुणे सातारा खंबाटकी घाट. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. आता जे काही महत्वाचे घाट आहे त्याच्यामध्ये थर्ड घाट उत्तरेकडे मुंबई नाशिक, त्यानंतर आहे माळशेज घाट ठाणे नगर,
बोरघाट, ओके. त्यानंतर कात्रज घाट पुणे सातारा, कुंभार्ली घाट कराड चिपळूण, त्यानंतर आहे पुणे सातारा खंबाटकी घाट, ओके. आंबा घाट आहे कोल्हापूर रत्नागिरी, ओके. रत्नागिरीचे आंबे कोल्हापूरला आंबा घाट. अनुस्कुरा घाट आहे कोल्हापूर राजापूर, फोंडा घाट आहे कोल्हापूर देवगड, हनुमंते घाट आहे कोल्हापूर कुडाळ, त्यानंतर आंबोली घाट आहे कोल्हापूर सावंतवाडी आणि इकडे चंदनापुरी घाट आहे पुणे नाशिक, ओके. चंदनापुरी घाट पुणे नाशिक. आता हेच या ठिकाणी मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. चंदनापुरी घाट नाशिक व पुणे या दरम्यान आहे. माळशेज घाट हे लक्षात ठेवा, नगर आणि ठाणे, ओके. सो ठाणेकडे जाणारा जो काही मार्ग आहे त्यामध्ये माळशेज घाट आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने खंबाटकी घाट पुणे सातारा, ओके. दिवे घाट आहे पुणे बारामतीच्या दरम्यान, नंतर पुणे ठाणे किंवा पुणे मुंबई बोरघाट आपल्याला दिसून येतो आहे. वरंधा घाट आहे पुणे महाड यांच्या दरम्यान, कुंभार्ली घाट चिपळूण आणि कराड किंवा त्यालाच आपण रत्नागिरी आणि सातारा या दरम्यान कुंभार्ली घाट आपल्याला दिसून येतो, ओके. नंतर आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, ओके. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आणि उत्तर ते दक्षिण क्रम असा लावा अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जातो. सो त्यासाठी देखील एक ट्रिक आहे. कोणीतरी आपल्या एका विद्यार्थ्याने सांगितलेलं होतं ते मी या ठिकाणी शेअर करतो आहे, ओके. सो क्रेडिट गोज टू ज्यांनी बनवलेलं आहे त्यांनी, ओके. सो थांब संदा माळ रानावरती बोर झालंय, ओके. सो थांब संदा माड रानावरती बोर झाले, ओके. माड रानावरती बोर झाले, वर कुंभारलीला जाऊ अशा पद्धतीने आहे, ओके. सो थांब संदा म्हणजे काय तर थर्ड घाट, त्यानंतर आहे चंदनापुरी घाट, थर्ड घाट, त्यानंतर चंदनापुरी घाट पुणे नाशिक दरम्यान, त्यानंतर आहे माळशेज घाट, ओके. माड रानावरतीसाठी माळशेज घाट, त्यानंतर आहे बोरघाट, ओके. सो हे 4 घाट लक्षात ठेवा. थर्ड घाट, चंदनापुरी घाट, माळशेज घाट आणि बोरघाट. त्यानंतर आहे आंबा हनुमंते फोडतो आंबोलीत, ओके. सो किंवा आंबा हनुमान फोडतो आंबोलीत अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. दक्षिणेकडील या घाटांसाठी आंबा हनुमान फोडतो आंबोलीत, ओके. अशा पद्धतीने आंबा घाट, ओके, रत्नागिरी कोल्हापूर या दरम्यान. त्यानंतर आहे हनुमंते घाट आपण बघितलेला आहे कोल्हापूर कुडाळ, ओके. त्यानंतर आहे फोंडा घाट आणि आंबोलीत. आंबोलीत म्हणजे काय तर बेळगाव सावंतवाडी किंवा सिंधुदुर्ग कोल्हापूर अशा पद्धतीने देखील लक्षात ठेवू शकता. सो हे जे काही ट्रिक या ठिकाणी सांगितलेलं आहे ते तुम्ही लक्षात किंवा नोट डाऊन करून ठेवू शकता, ओके. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा, ओके. सो उंचीनुसार आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे. साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, त्यानंतर आहे सप्तशृंगी, तोरणा, त्र्यंबकेश्वर, ओके. सो या जे काही पर्वत शिखर आहेत त्यांचा उंचीनुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्वत शिखरांचा उंचीनुसार क्रम दिलेला आहे. सो नोट डाऊन करू शकता किंवा तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये कळसुबाई, ओके. सो कळसुबाई, त्यानंतर आहे साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणा, राजगड, त्र्यंबकेश्वर, सिंगी घाट, ओके. किंवा सिंगी पर्वत, नाणेघाट पर्वत, तौला पर्वत आहे, त्यानंतर तामिनी घाट पर्वत आहे, त्यानंतर पर्वत शिखर, त्यानंतर गडलगट्टा, ओके. सो जे काही शिखर आहेत ते लक्षात ठेवू शकता. सो सुरुवातीचे 4 ते 5 कसा मी हसतो या जे काही ट्रिक आहे ते युनिव्हर्सल ट्रिक आहे, तुम्हाला माहितीच असेल. सो कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्र, सप्तशृंगी आणि तोरणा हे 6 आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर आहे राजगड, ओके, 1376 मीटरचं, त्यानंतर त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, सिंगी, ओके, 1293 मीटर. सो मीटर मध्ये देखील लक्षात ठेवा. कळसुबाईची जी काही उंची आहे ती 1646, त्यानंतर आहे साल्हेर 1567, महाबळेश्वर 1438, नंतर आहे हरिश्चंद्र 1424, सप्तशृंगी 1416 मीटर आणि तोरणा आहे 1404 मीटर, ओके. सो हे मीटर मध्ये देखील एक्झॅक्ट जी आकडेवारी आहे ती आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो जोड्या स्वरूपात देखील यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकीकडे पर्वत शिखर आणि दुसरीकडे ते किती मीटर मध्ये आहेत तशा स्वरूपाचा प्रश्न देखील फ्रेम होऊ शकतो, ओके. लक्षात ठेवा. सो सर्वात आधी आता या ठिकाणी हरिश्चंद्र, साल्हेर, महाबळेश्वर, सप्तशृंगी, तोरणा, त्र्यंबकेश्वर अशा पद्धतीने दिलेलं आहे. या ठिकाणी कळसुबाई दिलेलं नाही. ट्रिक नुसार आपण गेलं तर कसा मी हसतो असं जर ट्रिक आहे, ओके. कसा मी हसतो, कसा हसतो
कळसुबाई, सर्वात आधी कळसुबाई. सो कळसुबाई या ठिकाणी नाही, त्यामुळे त्यानंतर आहे सालेर. सालेर आहे का? सो सालेर या ठिकाणी पहिल्या स्थानी येणार आहे. ओके, सो सालेर पहिल्या स्थानी येईल, त्यामुळे 2 आणि 4 नंबरचा पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर आहे मी साठी महाबळेश्वर. सो सालेर नंतर महाबळेश्वर येणार आहे. ओके, सो सालेर नंतर महाबळेश्वर. सो अ नंतर क, या ठिकाणी नंतर ब दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे देखील एलिमिनेट झाले. सो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ओके, सो पर्याय क्रमांक आपल्याला 1 या ठिकाणी योग्य मिळालेला आहे. त्यानंतर आहे महाबळेश्वर. ओके, त्यानंतर हरिश्चंद्र. ओके, सो कसामी असतो हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तूर्णा. ओके, आणि त्र्यंबकेश्वर. अशा पद्धतीने अ क ब ड इ फ या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता जे काही पर्वत शिखर आहेत ते या मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. उत्तर ते दक्षिण क्रम लावा जर असा प्रश्न आला तर ते देखील आपल्याला लावता यायला पाहिजे. उत्तरेकडे तोरणमाळ, तुम्हाला व्यवस्थित दिसेल की नाही ते. आता या ठिकाणी तोरणमाळ. ओके, एक मिनिट. तोरणमाळ. ओके, त्यानंतर आहे अस्तंबा. त्यानंतर इकडे हनुमान, गाळणाचे डोंगर हे लक्षात ठेवा. मांगीतुंगी, सप्तशृंगी 1416 मीटरचा. त्यानंतर आहे इकडे त्र्यंबकेश्वर. ओके, त्यानंतर कळसुबाई. कळसुबाई आहे 1646 मीटरचा. हरिश्चंद्र 1424 मीटर. दक्षिणेकडे आलं तर महाबळेश्वर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर इकडे अशा पद्धतीने जे काही पर्वतांची शिखरे आहेत ते उंचीनुसार या ठिकाणी तुम्ही लावू शकता, हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो सर्वात उत्तरेकडे जर आपण उत्तर ते दक्षिण लावा असा जर प्रश्न आला असेल तर तोरणमाळ, अस्तंबा, त्यानंतर आहे मांगीतुंगी, इकडे सप्तशृंगी, त्र्यंबकेश्वर, कळसुबाई, हरिश्चंद्र, महाबळेश्वर. अशा पद्धतीने आपण उत्तर ते दक्षिण क्रम लावू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खडक श्रेणी आणि ते सापडणारे स्थानावरून या ठिकाणी योग्य जोडा लावा अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खडक श्रेणीमध्ये दिलेला आहे गोंडवाना श्रेणी, विंध्य श्रेणी, आर्कियन खडक, धारवाड खडक, आणि स्थान दिलेलं आहे भंडारा व गोंदिया, सावंतवाडी, वेंगुर्ला, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. आता जे काही आर्कियन खडक आहेत, सो आर्कियन खडकाच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की सर्वात प्राचीन खडक. ओके, सर्वात प्राचीन खडक म्हणून आर्कियन खडक या प्रणालीकडे आपण बघत असतो. त्यामध्ये ग्रेनाइट, निस्ट, ग्रेनाइट किंवा नीस आणि शिस्ट या रूपांतरित खडकाचे प्रमाण यामध्ये जास्त असतो. ओके, सो लक्षात ठेवा ग्रेनाइट, निस्ट आणि नीस किंवा शिस्ट या खडकांचे प्रमाण, रूपांतरित खडकांचे प्रमाण यामध्ये जास्त असतो. या खडकामध्ये प्रामुख्याने लोह खनिज जे काही धातू आहेत ते सापडत असतात. या खडकाचे वितरण एकंदरीतच चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिज साठे आपल्याला सापडतात. ओके, सो आर्कियन खडकासाठी जर आपण बघितलं तर सो आर्कियन खडकाला क, सिंधुदुर्ग जे काही सावंतवाडी, वेंगुर्ला आहेत त्या ठिकाणी दिसून येतो. सो क ला 2 नंबरची जोडी लक्षात ठेवा. चंद्रपूर, गडचिरोली याच्यामध्ये हे सापडतात आर्कियन खडक. त्यानंतर आहे धारवाड खडक. धारवाड जे खडक आहे ते अग्निजन्य खडकाची रूपांतरित व स्तरीत खडकाची प्रक्रिया होऊन धारवाड खडकाची निर्मिती झालेली आहे. ओके, आर्कियन खडकानंतर या धारवाड खडकाची निर्मिती झालेली आहे आणि सर्वप्रथम कर्नाटकमधील धारवाड या ठिकाणी जे काही खडक आहे ते आढळलेलं होतं आणि त्यामुळे या खडकाला धारवाड खडक अशा पद्धतीने नामकरण केलेलं आहे. या खडकात विशेषतः ग्रॅन्युलाइट्स, डोलोमाइट, अभ्रक, त्यानंतर आहे सिलिमनाइट, हॉर्नब्लेड आणि शिस्ट या पद्धतीचे जे काही खडक आहेत ते खडक प्रकार आपल्याला दिसून येतात. आता महाराष्ट्रात जर या धारवाड खडकाची धारवाड खडक या श्रेणीचे जर वितरण बघितलं तर आपल्याला भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, कणकवली, सावंतवाडी, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, मुख्यतः विशेषतः भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्गाच्या काही भागामध्ये आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी धारवाडसाठी 1 नंबरची जोडी भंडारा, गोंदिया. ओके, सो धारवाडसाठी 1 नंबरची जोडी, आर्कियनसाठी 2 नंबरची जोडी. ओके, सावंतवाडी, वेंगुर्ला. नंतर आहे विंध्य खडक. विंध्य खडक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो.
विंध्य श्रेणीचे खडक हे विशेषतः कडप्पा श्रेणीच्या प्रकारामध्ये किंवा कडप्पा श्रेणी जी आहे तर त्या कडप्पा श्रेणीच्या प्रकारात आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतो. 60 कोटी वर्षापूर्वी लोअर पॅलिओझाइक या काळात या विंध्य खडकाची निर्मिती झालेली आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो विंध्य खडकाला चंद्रपूर, विंध्य खडक चंद्रपूर. सो ब ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे अ गोंडवाना श्रेणीची खडक. गोंडवाना श्रेणीची खडक एकंदरीतच याची निर्मिती 60 ते 24,000 वर्षापूर्वी. ओके, सो 24,000 वर्षापूर्वी या गोंडवाना खडक श्रेणीची काही निर्मिती आहे. कोटी असेल बहुतेक या ठिकाणी. ओके, सो माफ करा, या ठिकाणी किती नाही तर कोटी आहे. ओके, सो लक्षात ठेवा 60 ते 24 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे. यात विशेषतः महाराष्ट्रात यवतमाळ, त्यानंतर आहे गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये या गोंडवाना श्रेणीचे खडक आपल्याला दिसून येतात. विशेषतः गडचिरोली लक्षात ठेवा, कारण त्या ठिकाणी गोंडवाना हे जे काही विद्यापीठ आहे, सो गोंडवाना विद्यापीठावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता गोंडवाना श्रेणीचे खडक कुठे आहे तर गडचिरोली, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती. ओके, सो गोंडवाना श्रेणीचे खडक यवतमाळ, गडचिरोली. सो अ ला 3 नंबरची जोडी. अ ला 3 नंबरची जोडी आहे असणारा पर्याय आहे फक्त पर्याय क्रमांक 1. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. ब चंद्रपूर, विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूरमध्ये, आर्कियन श्रेणीचे खडक इकडे चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अर्थात सावंतवाडी, वेंगुर्ला या भागामध्ये आपल्याला आर्कियन श्रेणीचे खडक आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे धारवाड श्रेणीचे खडक, भंडारा व गोंदिया. ओके, सो लक्षात ठेवा, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानांवरून नदीचा प्रकार ओळखा किंवा नदी ओळखा. सो या ठिकाणी नदी कुठली नद्या संदर्भाने या ठिकाणी विधान दिलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. अ या नदीचा उगम मध्य प्रदेश मधील बैतूल या जिल्ह्यात होतो. ब आहे ही महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. त्यानंतर क स्टेटमेंट आहे याची एकूण लांबी 455 किलोमीटर आहे. ड आहे ही नदी पूर्वेकडील वैनगंगा या नदीला जाऊन मिळते, जी पुढे प्राणहिता या नावाने प्रवास करते. तो कुठल्या नदी संदर्भाने या ठिकाणी विधानांच्या स्वरूपात विचारलं गेलेलं आहे. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, गोदावरी. आता या ठिकाणी दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून जी वाहणारी मुख्य नदी आहे ती आपल्याला सो या नदीच्या संदर्भाने वर्धा नदी लक्षात ठेवा, वर्धा नदी. ओके, सो वर्धा नदी या संदर्भाने ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी म्हणून या वर्धा नदी कधी बघितला जातो. लांबी आहे 455 किलोमीटर. मध्य प्रदेश राज्याच्या बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील जे काही मुलताई पठार आहे तर मुलताई पठारावर या नदीचा वर्धा नदीचा उगम होत आहे. याचे जे काही उपनद्या आहेत त्याच्यामध्ये एराई, वेण्णा, पोथरा, बेंबडा, निर्गुणा, जाम, कार इत्यादी या वर्धा नदीच्या उपनद्या आपल्याला दिसून येतात. ओके, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी लांबीनुसार सर्वात मोठी नदी आहे. ही वर्धा विदर्भातली प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी. ओके, ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरून वाहते, चंद्रपूर जिल्ह्याला जाते. ओके, सो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम विभागातून ती वाहत पुढे चंद्रपूर जिल्ह्यात जाते आणि ते वर्धा नदी पैनगंगा नदीला जाऊन मिळतो. आणि यांचा वर्धा आणि वैनगंगा यांचा संगमनानंतर जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहाला प्राणहिता या नावाने ओळखले जातो. थोडक्यात काय तर वर्धा नदी सुरुवातीला वर्धा नदी प्रवाहित येत जे काही पैनगंगा नदी त्याच्या पश्चिमेकडून वाहत आलेली असते त्या पैनगंगा या नदीला मिळून पुढे गडचिरोलीतील चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचा संगम होतो आणि पुढे जाऊन ती जी नदी आहे ती गडचिरोलीच्या बॉर्डर निर्माण करतो. ओके, सो जे काही तेलंगणाचं बॉर्डर आहे ते बॉर्डर आणि गडचिरोली यांच्या दरम्यान या सीमेरेषेवरून ती दक्षिणेकडे वाहत जाते आणि गोदावरी या नदीला जाऊन मिळते. ओके, सो त्याला प्राणहिता या नावाने ओळखला जातो. आता वर्धा आणि पैनगंगा या नद्यांचा संगम कुठे होतो तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी संगम होतो, हे लक्षात ठेवा. ओके, आता या ठिकाणी मॅप मध्ये देखील हे दिलेलं आहे. वर्धा नदी दिसेल का तुम्हाला स्पष्ट? ओके, सो वर्धा नदी या ठिकाणी दिलेली आहे. वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील बैतूल या जिल्ह्यात मुलताई या पठारावर झालेला आहे. ओके, विदर्भ जे काही उपनद्या आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके,
या ठिकाणी पैनगंगा आणि या वर्धा नदीचा संगम या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी झालेला आहे. ओके, पुढे जाऊन चपराळा या ठिकाणी जी नदी आहे ती वर्धा आणि वैनगंगा नदी विशेषतः उत्तरेकडून गोंदिया या जिल्ह्याकडून मध्य प्रदेशातील गोंदिया जिल्ह्याच्या माध्यमातून. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवा, वैनगंगा या नदीचा जो काही उगम आहे तो मध्य प्रदेशामध्ये सातपुडा पर्वतरांगे अंतर्गत जे काही मैकल डोंगर रांग आहे तर शिवनी जिल्ह्यामध्ये, ओके, मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यात आणि पुढे महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात अशा पद्धतीने प्रवेश करतो आणि पुढे जाऊन गडचिरोलीतील चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा एकत्रित संगम होतो आणि पुढे जाऊन ती प्राणहिता या नावाने दक्षिणेकडे प्रवास करतो आणि गोदावरी या नदीला गडचिरोलीतील सिरोंचा या ठिकाणी जाऊन मिळतो आहे. ओके, आणि पुढे ती गडचिरोलीची बॉर्डर निर्माण करत पुढे पश्चिम बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. ओके, सो लक्षात ठेवा हे. सो आता विधानामध्ये दिले होतं या नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात होतो. ओके, सो बरोबर आहे. बैतूल जिल्ह्यातील जे काही मुलताई पठार आहेत तर त्या पठारावर या वर्धा नदीचा उगम होत आहे. दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे. 455 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. पूर्वेकडील नदी वैनगंगा या नदीला जाऊन मिळते व पुढे प्राणहिता या नावाने प्रवास करते. ओके, सो लक्षात ठेवा वर्धा नदी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, एकीकडे जिल्हे आणि डोंगर दिलेले आहे. ओके, सो त्यांचा योग्य जोड्या लावायचा आहे. औरंगाबाद, नांदेड, गडचिरोली, धुळे. ओके, गाळणा डोंगर, वेरूळ डोंगर, मुदखेड डोंगर आणि सुरजागड डोंगर. ओके, या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे. जे काही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला डोंगर कुठले दिसून येतात तर एकंदरीतच जे काही वेरूळ डोंगर आहे. ओके, वेरूळ डोंगर आपल्याला औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आपल्याला दिसून येतात. ओके, सो अला 2 नंबरची जोडी, सो पर्याय क्रमांक 3 आणि 4 आपण एलिमेंट करू शकतो. त्यानंतर आहे नांदेड. नांदेडच्या या आधी आपण सुरुवातीपासून बघत आहोत की नांदेडमध्ये जे काही मुदखेड डोंगर आहे. ओके, सो मुदखेड डोंगर हे आपल्याला नांदेड या जिल्ह्यामध्ये दिसून येतात. सो बोला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, चांदूरगड, त्यानंतर चिरोल टेकड्या या गडचिरोली जिल्ह्यात आढळणाऱ्या डोंगर किंवा पर्वत शिखरे आहेत. सो क ला 4 नंबरची जोडी. आणि धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर. ओके, सो धुळेला 1 नंबरची जोडी. सो गाळणा डोंगर या ठिकाणी दिलेला आहे धुळे. ओके, सो अशा पद्धतीने अ ला 2 नंबरची जोडी, ब ला 3 नंबरची जोडी, त्यानंतर आहे क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 1 नंबरची जोडी. सो 2, 3, 4, 1 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे काही या ठिकाणी लक्षात ठेवा, सातपुडा जे पर्वतरांग आहे आणि अजिंठा डोंगररांग किंवा सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे त्यांच्या दरम्यान तापीपूर्ण हे जे काही खोरे आहेत ते वेगळे झालेले आहेत. नंतर सातमाळा व अजिंठा डोंगररांग ते वेगळे, हरिश्चंद्र डोंगररांग यांच्या दरम्यान गोदावरी नदीचे जे काही खोरे आहेत ते वेगळे झालेले आहेत किंवा या गोदावरी नदीच्या खोऱ्यामुळे या 2 डोंगररांगा जे आहेत ते वेगळे झालेले आहेत. ओके, त्यानंतर आहे या भीमा नदीच्या खोऱ्यामुळे हरिश्चंद्र बालाघाट जी डोंगररांग आहे आणि इकडे शंभू महादेव डोंगररांग आहे हे वेगळे झालेले आहे. सो अशा पद्धतीने हे देखील लक्षात ठेवा. यावर देखील आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतो. दक्षिणेकडे जतचे पठार, खानापूरचे पठार, पवनचे पठार आहे हे विशेषतः आपल्याला सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, नगरचे पठार, बालाघाटचे पठार, नंतर उत्तरेकडे मालेगावचे पठार आहे, तोरणमाळ पठार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, काठी दडगाव पठार आपल्याला तिकडे नंदुरबार या जिल्ह्यात दिसून येतं, बुलढाणामध्ये बुलढाणा पठार. या ठिकाणी लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांजवळ किंवा यांच्या दरम्यान आपल्याला मांजरा पठार दिसून येतात. ओके, सो लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचे प्रश्न आहे, कोकणातील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. ओके, सो दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर यामध्ये देखील थोडा पर्याय सेट करताना त्याच्यामध्ये चूक झालेली आहे. या ठिकाणी ईच्या जागी तुम्ही एफ कन्सिडर करा किंवा फ कन्सिडर करा. ओके, तेव्हाच आपल्याला योग्य जोडी मिळणार आहे. उल्हास नदी, सुक नदी. ओके, सो उत्तरेकडून दक्षिणेकडे दिलेलं आहे आपल्या विधानामध्ये किंवा आपल्या प्रश्नात दिलेलं आहे सुक नदी. त्यानंतर आहे तेरेखोल नदी, वशिष्ठ नदी,
सावित्री नदी आणि उल्हास नदी. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो हे फ लक्षात ठेवा. आता जर कोकणातील जर नद्या आपण बघितलं तर नद्यांचा सर्वात आधी आपण क्रम बघूयात मॅपमध्ये. तेरेखोल नदी, त्यानंतर उत्तरेकडे गेलं तर शुक नदी, त्यानंतर आहे शास्त्री नदी, वशिष्ठ नदी, नंतर सावित्री नदी, नंतर पुढे कुंडलिका नदी, पंबा नदी आहे. त्यानंतर उत्तरेकडे परत उल्हास नदी, वैतरणा नदी आणि कोकणाचा किंवा जो काही महाराष्ट्रातील वायव्य भागात आणि कोकणाचा अति उत्तरेकडील जो काही नदी आहे ती आहे दमणगंगा नदी. ओके, सो दमणगंगा उत्तरेकडून दक्षिणेकडे लक्षात ठेवू शकता. दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदी, त्यानंतर आहे कुंडलिका नदी, सावित्री नदी, त्यानंतर आहे वशिष्ठी नदी, शास्त्री नदी, शुक नदी, तेरेखोल नदी. ओके, सो यासाठी एक ट्रिक आहे. आता सध्या मला आठवत नाही, मी ते हवं तर ते शॉर्ट मध्ये शॉर्ट क्लिपचे व्हिडिओ आपण टाकतो त्याच्यामध्ये ते ऍड करून देणार किंवा टाकणार. ओके, सो हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने. आता या ठिकाणी जे कोकणातील नद्या दिलेल्या आहेत त्यापैकी जे महत्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये उल्हास नदीचा उगम एकंदरीतच लोणावळ्याजवळ जे काही राजमाची या ठिकाणी या उल्हास नदीचा उगम होतो आहे. एकूण लांबी जर विचारलेली असेल तर लक्षात ठेवा 122 किलोमीटर ही पश्चिम वाहिनी नदी आहे आणि अरबी समुद्राला वसईच्या काठीतून अरबी समुद्राला जाऊन मिळतो. त्यानंतर आहे सावित्री नदी, एकूण लांबी आहे 110 किलोमीटर. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील जे काही महाबळेश्वर आहे तर तेथून या सावित्री नदीचा उगम होतो आहे. काळी नदी या सावित्री नदीची प्रमुख उपनदी आहे. त्यानंतर आहे वशिष्ठी नदी. वशिष्ठ नदीचा उगम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिवरे या गावाजवळ झालेला आहे आणि सुमारे 70 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. ओके, नंतर आहे तेरेखोल नदी. तेरेखोल नदीचा उगम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतात मनोहरगड या ठिकाणी झालेला आहे आणि एकूण लांबी आहे 32 किलोमीटर, ज्यापैकी 26 किलोमीटर लांबी ही गोवा राज्यातून प्रवाहित होते तर 6 किलोमीटर लांबी आपल्याला महाराष्ट्रात दिसून येते. ओके, सो तेरेखोल नदी लक्षात ठेवा 32 किलोमीटर. आता उत्तर ते दक्षिण आपल्याला क्रम लावायचं होतं, त्यामध्ये सर्वात आधी तेरेखोल नदी येणार आहे, कारण दक्षिण ते उत्तर अशा पद्धतीने क्रम लावायचं होतं, दक्षिण ते उत्तर. सो दक्षिणेकडील जी नदी आहे त्याच्यामध्ये तेरेखोल नदी. ओके, सो तेरेखोल नदी सुरुवातीला सो ब पहिल्या स्थानी, त्यानंतर आहे शुक नदी, ब नंतर आहे अ. ओके, सो ब नंतर अ कुठल्या पर्यायामध्ये, सो पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शुक नदीच्या नंतर एकंदरीतच आपलं शास्त्री नाही या ठिकाणी सावित्री नदी आहे किंवा वशिष्ठी नदी. वशिष्ठीच आहे ना, हो ठीक आहे, वशिष्ठी नदी. सो क ब अ क. ओके, सो ब अ क. त्यानंतर आहे सावित्री नदी. ओके, सो सावित्री नदी ब अ क ड. ओके, सो ब अ क ड आणि शेवटी या ठिकाणी उल्हास दिलेला आहे, सो ई पर्याय नसून ते फ आहे. ओके, सो फ लक्षात ठेवा, उल्हास नदी. सो फ, सो ब अ क ड फ अशा पद्धतीचा पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. मुख्य नद्या आणि त्यांच्या जे काही उपनद्या आहेत त्या संदर्भात या ठिकाणी जोड्या लावाच्या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे. तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी. ओके, आता तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिन्या नद्यांपैकी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ओके, मध्य प्रदेशातील महादेव डोंगर रांगात बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी या नदीचा उगम होतो आणि राज्यातून दोनदा ही राज्यामध्ये की आपल्या महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवास करतो किंवा प्रवाहित होतो. सो तापी नदी सुरुवातीला जेव्हा मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई या ठिकाणी उगम पावतो आणि पुढे जेव्हा पश्चिमेकडे प्रवाहित होतो तर त्यावेळेस सुरुवातीला अमरावती. ओके, सो अमरावती या जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो आणि त्यानंतर ती पुढे जात एकंदरीतच अमरावतीवरून परत मध्य प्रदेशामध्ये ते प्रवेश करतो किंवा मध्य प्रदेशामध्ये बाहेर जातो आणि परत जळगावमध्ये ती प्रवेश करतो. ओके, सो जळगावमध्ये महाराष्ट्रात प्रवेश करतो. अशा 2 जिल्ह्यांमधून ती जी नदी आहे अमरावती प्लस जळगाव. ओके, सो अमरावती आणि जळगाव या 2 नद्यातून दोनदा ती प्रवेश महाराष्ट्रामध्ये करत असते. सो अशा पद्धतीने तापी नदीच्या संदर्भाने लक्षात ठेवा.
आता या नदीची जी एकूण लांबी आहे ती 724 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील लांबी लक्षात ठेवा 208 किलोमीटर एवढी आहे. महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळाच्या 16.7% क्षेत्रफळ या नदीने व्यापलेलं आहे. आता उत्तरेकडून जे काही उजव्या बाजूने येणाऱ्या नद्या आहेत त्यामध्ये अरुणावती नदी, गोमाई नदी, मोर नद्या, गुडी नदी, अनेर नदी इत्यादी नद्या आपल्याला दिसून येतात. तर दक्षिणेकडून डाव्या बाजूने, ओके, दक्षिणेकडून अर्थात काय डाव्या बाजूने, जर पश्चिम वाहिनी नदी असेल तर दक्षिणेकडून अर्थात डाव्या बाजूने आणि उत्तरेकडे अर्थात उजव्या बाजूने, ओके. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवा. याच्यामध्ये दक्षिणेकडून येणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्याच्यामध्ये गिरणा आहे, बोरी आहे, पांझरा, बुराई, वाघूर इत्यादी उपनद्या आपल्याला या तापी नदीच्या संदर्भाने दिसून येतात. ओके. सो मॅप मध्ये दिलेला आहे का बघूयात. नद्यांच्या संदर्भाने तापी नदी, तापी नदी या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो. ओके. आणि सो वाघूर नदी आहे दिलेला आहे, गिरणा नदी आहे, त्यानंतर पांझरा नदी आहे. सो या तापी नदीला डाव्या बाजूने येणाऱ्या नद्या आपल्याला उपनद्या दिसून येतात. उजवीकडून अनेर नदी आहे, ओके. पूर्णा नदी ही महत्वाची नदी आहे, डावीकडून येणारी नदी. सो अशा पद्धतीने या तापी नदीच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतरची नदी आहे गोदावरी नदी. ओके. सो गोदावरी नदी दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. एक तीर्थक्षेत्र असल्याने याला दक्षिण गंगा म्हणून देखील ओळखले जाते. या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी या पर्वतात झालेला आहे. या नदीची एकूण लांबी 1450 आहे, काही ठिकाणी 1465 दिलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा. एनसीईआरटी मध्ये आणि सौदी सरांच्या पुस्तकात 1465 दिलेला आहे, तर इतर जे काही इतर संदर्भ साहित्य आहेत त्याच्यामध्ये 1450 दिलेलं आहे. या गोदावरी नदीच्या एकूण लांबीपैकी महाराष्ट्राची लांबी आहे ती 668 किलोमीटरची आहे. ओके. सो लक्षात ठेवा. 668 किलोमीटर लांबीची आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये वाहणारी ही सर्वात मोठी गोदावरी नदी दिसून येते, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे, ओके. सो पश्चिमेकडून पूर्वेकडे पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो आहे. महाराष्ट्रातील एकूण नदी खोऱ्यापैकी या नदी खोऱ्याने 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा. उत्तरेकडून अर्थात डाव्या बाजूने येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याच्यापैकी कादवा नदी, सिवना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी नद्या या गोदावरी नदीला उत्तरेकडून अर्थात डाव्या बाजूने येऊन मिळतात. तर दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, सिंदफणा, बिंदुसरा आणि बांद्रा इत्यादी नद्या, तसेच तिकडे पूर्व विदर्भामध्ये ज्या नद्या आहेत वर्धा, वैनगंगा, पैनगंगा इत्यादी नद्या त्याला दक्षिणेकडून येऊन गडचिरोली जिल्ह्यामध्ये मिळतात. ओके. सो लक्षात ठेवा. आता तापी नदीच्या संदर्भाने आपण बघितलेलं होतं, तापी नदीमध्ये जी काही पांझरा नदी आहे ती पांझरा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी आहे प्रवरा नदी, ओके, जी दक्षिणेकडून अर्थात उजव्या बाजूने या गोदावरी नदीला येऊन मिळतो. त्यानंतर आहे भीमा नदी इंद्रायणी काठी भीमा नदी. ओके. सो भीमा नदीची जी उपनदी आहे ती इंद्रायणी नदी आहे. त्यानंतर आहे कृष्णा नदी, पंचगंगा. ओके. सो पंचगंगा ज्याच्यामध्ये सरस्वती, भोगावती इत्यादी ज्या काही नद्या आहेत त्याला आपण पंचगंगा नदी म्हणत असतो. आणि ह्या नद्या या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. सो 3 4 2 1 3 4 2 1. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आता या ठिकाणी जे प्रश्न दिलेले आहेत ऍक्च्युअल मध्ये थोडं टायपिंग मिस्टेक झाल्या कारणाने जे काही प्रश्न आहेत ते चुकीचे झाले. ओके. सो तरी देखील आपण बघणार आहोत विश्लेषणाच्या माध्यमातून. ओके. कारण या ठिकाणी डोलोमाइट पाहिजे होतं. ऍक्च्युअली मध्ये हे जे काही प्रश्न आहेत एकंदरीत आपल्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं होतं. ओके. सो एकंदरीत जे काही खनिज संपत्ती आहेत ते रिवाइज व्हावे यासाठी म्हणून हे प्रश्न आपण ऍड केलेला होता. ओके. सो PYQs आहेत, लक्षात ठेवा. या ठिकाणी क्रोमाइटचा ऐवजी डोलोमाइट पाहिजे होता तेव्हा ते आणि किंवा क्रोमाइट जरी आहे तर त्याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक किंवा विधान ब, फक्त ब, जे या ठिकाणी ब मध्ये किंवा पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं होतं, मात्र ते टायपिंग करताना ते बाय मिस्टेक ते झालेलं आहे. सो लक्षात ठेवा. प्रश्न जाऊ द्या बाजूला, फक्त याच्यामधील जे काही खनिज संपत्ती आहे ते लक्षात ठेवा की कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतो आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात क्रोमाइट सापडतो. आता क्रोमाइटच्या संदर्भाने या ठिकाणी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली नाही तर रत्नागिरी, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आपल्याला क्रोमाइट सापडतो आहे.
सो या ठिकाणी फक्त ब जे काही पर्याय आहे ते फक्त ब असायला पाहिजे होतं. आयोगाने देखील फक्त ब दिलेलं होतं, पण बाय मिस्टेक टायपिंग करताना हे फक्त ब च्या ऐवजी फक्त क झालेलं आहे आणि या प्रश्नाचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 2. ओके, किंवा फक्त ब. आता या क्रोमाइटच्या जागी जर आपण डोलोमाइट हे दिलेलं असतं, जे पर्यायामध्ये अ दिलेलं आहे, तर ते योग्य राहिले असते, ज्यामध्ये यवतमाळ, रत्नागिरी. ओके, सो डोलोमाइटच्या बाबतीत लक्षात ठेवा, यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, रायगड आणि नागपूर, चंद्रपूर यामध्ये आपल्याला डोलोमाइट हे किंवा डोलोमाइटचे साठे आपल्याला सापडत आहेत. ओके, सो अशा पद्धतीने क्रोमाइटच्या संदर्भात लक्षात ठेवा, एकूण साठ्यांचा भारतातील जे काही एकूण साठे आहेत, तर त्या एकूण साठ्यापैकी 10% क्रोमाइटचा साठा महाराष्ट्रात आहे. क्रोमाइट या खनिजाचा उपयोग मुख्यत्वे करून धातुशास्त्रीय उद्योग, उष्णतारोधक वस्तू, रासायनिक उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या ठिकाणी क्रोमाइटचे सर्वात जास्त साठे आपल्याला दिसून येतात. खनिजाचे साठे विशेषतः या खनिजाचे साठे नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग व चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळून येतात. ओके, सो या ठिकाणी क्रोमाइटच्या बाबतीत लक्षात ठेवा नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, आणि डोलोमाइटच्या बाबतीत लक्षात ठेवा यवतमाळ, रत्नागिरी आणि रायगड. तसेच इतर काही जे काही खनिज संपत्ती दिली आहे ते या ठिकाणी आपण रिवाइज करणार आहोत, जेणेकरून प्रश्न जरी चुकला तरी त्या अनुषंगाने आपला जे काही खनिज संपत्ती कुठे सापडतोय त्या रिवाइज होईल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हे बघूया. मॅग्नीज, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. त्यानंतर आहे लोह खनिज, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. नंतर बॉक्साईट आहे. बॉक्साईट विशेषतः जांभा खडकामध्ये आढळत असल्याने दक्षिण कोकणामध्ये आणि कोल्हापूर या ठिकाणी, कोल्हापूर जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, सो कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईट आपल्याला सापडतो आहे. क्रोमाइटसाठी लक्षात ठेवा भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. चुनखडीमध्ये यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर. ओके, त्यानंतर इकडे दक्षिण कोकणामध्ये देखील चुनखडी आपल्याला सापडताना दिसून येतो. नांदेड देखील लक्षात ठेवा, या आधीच्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये नांदेड संदर्भाने चुनखडी वगैरे जे काही पर्याय होते तर त्याच्यामध्ये नांदेड देखील दिलेलं होतं. सो नांदेडमध्ये देखील चुनखडी आपल्याला दिसून येतो किंवा चुनखडीचे साठे सापडतात. त्यानंतर आहे डोलोमाइट, यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर तसेच चंद्रपूर यामध्ये डोलोमाइट सापडतो. कायनाइट नावाचे जे काही धातू आहेत ते एकंदरीतच भंडारा व गोंदिया, सिलिकामय वाळू, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी सापडतो. जांभा खडकामध्ये जांभा विशेषतः पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी आणि कोकणामध्ये विशेषतः. अभ्रक हे विशेषतः पूर्व विदर्भामध्ये सापडतो, ज्यामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी ते सापडतात. ओके, सो या ठिकाणी फक्त ब लक्षात ठेवा. आपण याला ब करू. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या विधानावरून योग्य राष्ट्रीय महामार्ग ओळखा. नवीन नामकरण रचनेनुसार या महामार्गाला 53 क्रमांक देण्यात आले, 53 क्रमांक देण्यात आले आहे. ब, महाराष्ट्रातील या महामार्गाची लांबी 813 किलोमीटर आहे. त्यानंतर क दिलेला आहे, हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातून जातो आहे. ओके, सो कुठल्या महामार्ग किंवा कुठल्या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. पर्याय आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9. आता जे काही या ठिकाणी विधान दिलेलं आहे एकंदरीतच राष्ट्रीय महामार्ग 6, महामार्ग क्रमांक 6 या संदर्भाने दिलेलं आहे, जे हाजिरा. ओके, सो गुजरातमधील हाजिरा या ठिकाणावरून पश्चिम बंगालमधील कोलकाता इतका जे काही लांबीचं जे काही महामार्ग आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या महामार्गास नवीन रचनेनुसार जे काही नवीन नामकरण पद्धती आहे त्यानुसार 53 क्रमांक देण्यात आलेला आहे. या महामार्गाची लांबी महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा 813 किलोमीटरची असून हा महामार्ग राज्यातील 10 जिल्ह्यातून जातो आहे. सो 10 जिल्हे कुठले आहेत तर लक्षात ठेवा नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया. ओके, सो या 10 जिल्ह्यातून जे काही महामार्ग आहे ते जातो आहे. कदाचित आयोगाने जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 किंवा 53 जात नाही असा जर प्रश्न आला तर आपल्याला 10 जिल्हे माहिती असणे अपेक्षित आहे. तो कुठल्या जिल्ह्यातून जात नाही किंवा कुठल्या जिल्ह्यातून जातो हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 संदर्भात दिलेला आहे. नवीन रचनेनुसार या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 याला 44 क्रमांक देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे 232 किलोमीटर, जी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातून जातो. नंतर आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9, नवीन रचनेनुसार 65 क्रमांक याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची जी एकंदरीत लांबी आहे या महामार्गाची
336 किलोमीटरचे आहे. ओके, सो या ठिकाणी मॅपच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 इकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्यानंतर जळगाव, त्यानंतर आहे बुलढाणा, अकोला, अमरावती, त्यानंतर आहे नागपूर. ओके, सो नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामधून गेलेला आहे. ओके, सो 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, सो असे 10 जिल्ह्यातून गेलेला आहे. ओके, लक्षात ठेवा 10 जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गेलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे का? सो ओके, सो या मॅप मध्ये नाही दिलेला. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर संदर्भात योग्य विधाने ओळखा. सर्वाधिक लिंग गुणोत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे का? त्यानंतर आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर. त्यानंतर आहे महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर 929 आहे. आणि ड दिलेला आहे 2001 मध्ये महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर 922 इतके आहे. ओके, सो या ठिकाणी लिंग गुणोत्तराच्या बाबतीत, विशेषतः महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही लिंग गुणोत्तर आहे त्या संदर्भात योग्य विधान कुठले आहेत या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं. आता महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर संदर्भाने एकंदरीतच 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर दर 1000 पुरुषांमागे 929 आहे. ओके, दर 1000 पुरुषांमागे 929 आहे. आणि राष्ट्रीय स्तरावर हे जे काही लिंग गुणोत्तर आहे ते 943 आहे. म्हणजे राष्ट्रीय स्तरापेक्षा आपल्या ज्या काही राज्यातील जे लिंग गुणोत्तराचे प्रमाण आहे ते 2011च्या जनगणनेनुसार कमी आहे असल्याचे आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत 22वा क्रमांक आहे किंवा 22वा राज्य या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा आहे. ओके, आणि महाराष्ट्राच्या जे काही लिंग गुणोत्तर आहे ते 14 पॉईंट्सने एकंदरीतच 943 वरून जर 929 पर्यंत आपण जर संख्या कमी केली तर ते आपल्याला जवळपास 14 पॉईंट्स आपल्याला सापडतात. ओके, सो 14 पॉईंट्सनी कमी आहे. 2001 ते 2011 या दरम्यान जे 2001 मध्ये 922 होतं तर 2011 मध्ये 929 झालेलं आहे. ओके, म्हणजे वाढ किती झालेली आहे तर फक्त 7 पॉईंटने किंवा 7 संख्येने वाढ झालेली आहे. सो 922 हे 2001 या जनगणनेनुसार होतं तर 2011च्या जनगणनेनुसार 929 लिंग गुणोत्तर आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. लिंग गुणोत्तर प्रशासकीय विभागाच्या संदर्भाने या ठिकाणी लक्षात ठेवा. लिंग गुणोत्तरानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम. सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये आहे तर लक्षात ठेवा नागपूर. ओके, सो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 964 इतका 1000 पुरुषांमागे नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये 964 लिंग गुणोत्तर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे अमरावती 944, त्यानंतर पुणे 941, त्यानंतर नाशिक 938, छत्रपती संभाजीनगर 931 आणि कोकण 894. अशा पद्धतीने या ठिकाणी लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जे महत्वाचे इन्फॉर्मेशन आहे किंवा महत्वाचे जे फॅक्ट्स आहेत ते दिलेले आहे. पहिले 5 व शेवटचे 5 जिल्हे लक्षात ठेवा. सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये रत्नागिरी पहिल्या क्रमांकावर आहे 1122, त्यानंतर आहे सिंधुदुर्ग 1036, त्यानंतर गोंदिया 999, त्यानंतर सातारा 988 आणि भंडारा 5व्या स्थानी आहे 982. ओके, सो लक्षात ठेवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मुंबई शहर 832, मुंबई उपनगर 860, ठाणे 886, पुणे 915 आणि बीड 916. अशा पद्धतीने या ठिकाणी 5 जिल्हे पहिले आणि 5 जिल्हे शेवटचे हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता अविधानात दिलेलं होतं की सर्वाधिक लिंग गुणोत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे का तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये 1122. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग. ओके, ज्याची जी काही लिंग गुणोत्तर आहे ते 1036 इतके आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर जे ब विधानात दिलेलं होतं. सो सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे मुंबई शहर. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. त्यानंतर क स्टेटमेंट महाराष्ट्राची लिंग गुणोत्तर 929 आहे 2011च्या जनगणनेनुसार आहे का तर 929 आहे. हे जे काही स्टेटमेंट आहे ते योग्य असणार आहे. ओके, सो 929. त्यामुळे क स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. 2001 मध्ये महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 922 होते का? 2001 मध्ये महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 922 होते जे 2011 मध्ये 929 झालेले आहे. सो ड देखील या ठिकाणी योग्य असणार आहे.
सो ब क ड बरोबर आहे, मात्र अ जे विधान आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य विधान विचारलेलं होतं. सो ब क ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वीज निर्मिती केंद्रे आणि ठिकाण. ओके, यावर पूर्व परीक्षेमध्ये हमखास एक तरी प्रश्न असतो. सो वीज निर्मिती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि कुठल्या ठिकाणी आढळतात? सोला, तुभरे, फेकरी, पारस आणि इकडे मुंबई, अकोला, ठाणे, भुसावळ. आता सोला जे काही वीज निर्मिती केंद्र आहे, औष्णिक वीज निर्मिती केंद्र, ते एकंदरीतच आपल्याला कुठे दिसून येतो? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सोला सोला या ठिकाणी बघू शकतात. सोला ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर आहे तुर्भे किंवा तुभरे, सॉरी तुर्भे. ओके, मुंबई. तुर्भे या ठिकाणी मॅपमध्ये दिलेलं आहे का? तुर्भे मॅपमध्ये आपल्याला दिसत नाही. सो लक्षात ठेवा तुर्भे कुठे आहे? तर मुंबईला आहे. ओके, तुर्भे मुंबईला आहे वीज निर्मिती केंद्र. त्यानंतर आहे फेकरी, फेकरी भुसावळ. ओके, सो फेकरी कुठे आहे? तर भुसावळ जळगाव. ओके, सो फेकरी क ला 4 नंबरची जोडी आणि पारस आहे अकोला. पारस कुठे आहे? तर अकोला. ओके, सो पारस अकोला. सो ड ला 2 नंबरची जोडी. सो अ ला 3 नंबरची जोडी, अ ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 2 नंबरची जोडी. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता जे काही इतर जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर, पारस, फेकरी. ओके, सो पारस बघितलेला आहे अकोलामध्ये, फेकरी देखील आपण बघितलेलं आहे जळगाव, भुसावळ. ओके, परळी. त्यानंतर आहे एकलहरे. ओके, सो एकलहरे लक्षात ठेवा नाशिक जिल्ह्यामध्ये, डहाणू पालघरमध्ये, सोला ठाणे, तुर्भे मुंबई, दाभोळ. ओके, सो इत्यादी औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्यानंतर जलविद्युत केंद्र येलदरी, जायकवाडी, वैतरणा, भिवपुरी, खोपोली, बीरा, भाटघर, राधानगरी इत्यादी. अणुविद्युत प्रकल्प आहेत तारापूर. ओके, ठाणे या ठिकाणी. नंतर आहे पवन ऊर्जा, ज्याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा इत्यादीमध्ये ते विस्तारलेलं आहे. ओके, सौर ऊर्जेच्या बाबतीत शिवाजीनगर, धुळे लक्षात ठेवा. नैसर्गिक वायू मुंबई आहे. ओके, सो मुंबई हा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, खालील विधानांवरून वनप्रकार ओळखा. अ, महाराष्ट्रातील साधारणपणे 30% वने या प्रकारात मोडतात. ब आहे याला आलापल्लीची वने म्हणून ओळखतात. त्यानंतर क दिलेला आहे या प्रदेशात पर्जन्यमान 100 ते 150 इतका असतो. ड आहे ही वने आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असतात. ओके, सो कुठल्या वन प्रकारासंदर्भात या ठिकाणी बोललं गेलेलं आहे? उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, नंतर उपोष्णकटिबंधीय सदाहरित वने, पर्वतीय वने. आता राज्यातील सर्व वनांचं जर आपण प्रमाण बघितलं तर कुठल्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वाधिक वने आढळतात? तर त्याला लक्षात ठेवा विदर्भामध्ये 55% वने आपल्याला दिसून येतात एकूण वनांच्या प्रमाणानुसार. त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र 40%, मराठवाडा 5% वने आपल्याला दिसून येतात. ओके, सर्वाधिक वनक्षेत्राचे जे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि नाशिक. आणि सर्वात कमी वनक्षेत्राचे जिल्हे आहेत मुंबई शहर, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली, सर्वात कमी मुंबई शहर. आता हे जे काही या ठिकाणी विधान दिलेलं होतं एकंदरीतच उष्णकटिबंधीय आर्द्र आर्द्र पानझडी वने, ज्याला मान्सून वने किंवा आलापल्लीची वने देखील म्हटलं जातं, तर त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं होतं. आता ही जी काही वने आहेत ती एकंदरीतच सर्वसाधारणपणे जास्त उंचीच्या आणि मध्यम पावसाच्या प्रदेशामध्ये आढळतात. विविध ठिकाणी ही जी काही वने आहेत ती विशेषतः विदर्भामध्ये विखुरलेले आपल्याला दिसून येतो. ओके, सामान्यपणे 100 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर इतका पर्जन्यमान या प्रदेशामध्ये किंवा या प्रदेशात आपल्याला दिसून येतो. महाराष्ट्रातील सर्वसाधारणपणे 30% वने या प्रकारामध्ये मोडतात. या वनांना मान्सून वने देखील ओळखली जातात. ओके, सो मान्सून वने म्हणून देखील ओळखली जातात. प्राणहिता नदीकाठच्या अहेरीजवळ, प्राणहिता नदी आपण बघितलेलं आहे आधीच्या स्लाइड मध्ये. ओके, वैनगंगा आणि वर्धा या नद्यांच्या संगमाला आपण प्राणहिता म्हणून ओळखत असतो.
सो या अहेरीजवळ अर्थात गडचिरोलीजवळ जे काही आलापल्ली जंगले किंवा आलापल्ली या जंगलावरून या नद्यांना या वनांना आलापल्लीची वने देखील म्हटली जाते. ओके, सो आलापल्लीची वने म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने किंवा त्यालाच मान्सून वने देखील म्हटले जाते. ओके, सो पर्याय क्रमांक 2 उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. वैशिष्ट्य देखील दिलेलं आहे. ही वने पावसाळ्यात वाढतात आणि उन्हाळ्यामध्ये सुरुवातीला यांची पाने गळतात, म्हणूनच पानझडी वने आपण म्हणत असतो. सरासरी झाडांची जी उंची आहे ती 30 ते 40 मीटर आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या वृक्षांना नवीन पालवी फुटतात आणि वने फार घनदाट, ही जी काही वने आहेत फार घनदाट नसतात. सो विरळ स्वरूपामध्ये दिसून येतात. वनातील जे काही वृक्ष आहेत ते मऊ लाकडाचे असतात आणि एकंदरीत आर्थिक दृष्ट्या या ठिकाणी या वनांमध्ये साग इत्यादी जी काही महत्वाचे जे काही लाकूड आहेत ते आपल्याला सापडतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही वने महत्वाची असतात. सो पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 15 प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भाने या ठिकाणी बघितलेले आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.